अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। खरात सोबत फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप ठोंबरेंनी केला, त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी अंधारेंनी केलेली आहे। बघूयात। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे। सेक्शन 120(ब) या मताने कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं। चाकणकर डायलॉगबाजी करण्यापेक्षा डोक्यावरची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा अधिक विचार करा, गरज आहे। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी आता जोर धरू लागली आहे। अशोक खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे या प्रकरणात चाकणकरांना सह आरोपी करावं, तसंच त्यांना अटकही करण्याची मागणी अंधारे यांच्याकडून करण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर चाकणकरांच्या बेनामी संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी करावी अशीही मागणी अंधारेंकडून करण्यात आली। रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत आणि महत्त्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे। चाकणकरांच्या पक्षाच्याच नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत। अशोक खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणात रुपाली चाकणकरांनी खरातला मदत केल्याचाही आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला। त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली। ज्या आयोगाने महिलांना सुरक्षता सक्षमता द्यायला पाहिजे तिथं तुम्ही बंधू बाबालाच मदत करून अत्याचाराचं कोलीत एक महिलांचं सावज की तू बाबा खरात तू अत्याचार कर, बलात्कार कर, मी बसली आहे इथे महिला आयोगाची अध्यक्षा, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा तोऱ्यात ज्या त्या होत्या त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे। सेक्शन 120(ब) या मताने। दरम्यान या आरोपानंतर रुपाली चाकणकरांनी अंधारे आणि ठोंबरेंना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिलाय। तर रुपाली चाकणकरांनी आम्हाला नोटीस पाठवण्याचा विचार सोडून आपल्या डोक्यावर अटकेची तलवार आहे याचा विचार करावा असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला। केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतायत ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। बूंद से गई सो हौद से लाने का कुछ लोग प्रयास करते हैं। कालचा चाकणकरांचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग होता। तटकरेंसारख्या प्रभृतींचा आशीर्वाद, त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटिंग साधारण माणसांना धमकावणं सोपं आहे। द्या बाबा धमकी, पण 25 वर्ष चळवळीत काम केलंय मी, अशा धमक्या रोज एन्जॉय करते। चाकणकर डायलॉगबाजी करण्यापेक्षा डोक्यावरची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा अधिक विचार करा, गरज आहे। अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलंय। या प्रकरणात चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। दरम्यान आता त्यांना सह आरोपी करून त्यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केली आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।